The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista Media House by Pooja Prasoon presents a podcast series titled as Jeevan Yog, The Art of Everyday Balance. आजच्या कॅन्डिड पॉडकास्टचा विषय आहे दैनंदिन जीवन आणि योग. या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्रोफेसर राज सिन्नरकर आणि आजच्या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत ॲग्रिसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. ॲग्रिसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे इंटिग्रेटेड प्लांट न्यूट्रिशन क्षेत्रातील एक जबाबदार आणि विश्वासार्ह नाव, जिथे प्रत्येक संकल्पनेला शास्त्रीय आधार आहे. माती, पीक आणि सजीव यांचे आरोग्य सुधारणे या तत्वाने प्रेरित होऊन मृदा संवर्धन हे महत्त्वपूर्ण कार्य करणारी ॲग्रिसर्च कंपनी. ISO प्रमाणपत्रे व आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त या कंपनीची उत्पादने सेंद्रिय प्रमाणित आहेत. नाशिकच्या या कंपनीने आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. त्यांच्या या कार्याच्या माध्यमातून भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत शेती सुनिश्चित करता येईल, हा त्यांचा दृढ विश्वास सार्थ ठरताना दिसतोय. शाश्वत कृषीचे वैज्ञानिक नेतृत्व अशी ओळख निर्माण झालेली नाशिकची ॲग्रिसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड समूहाचे आम्हाला मोलाचे सहकार्य लाभले, त्यांचे मनापासून आभार. आजचे आपले गेस्ट गोल्ड मेडलिस्ट इन योगिक सायन्स प्राध्यापक राज सिन्नरकर, एक बहुआयामी व्यक्तिमत्व. प्रोफेसर राज सिन्नरकर हे शिक्षण, कॉर्पोरेट प्रशिक्षण, योग आणि पारंपरिक आरोग्यशास्त्र यांचे सखोल ज्ञान असलेले मार्गदर्शक गुरु आहेत. त्यांचे आध्यात्मिक गुरु श्री स्वामी समर्थ आणि तत्वज्ञ स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या विचारांनी ते प्रेरित होऊन योग गुरु डॉक्टर विश्वासराव मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी योग साधना सुरू केली. सोबतच होमिओपॅथी, आयुर्वेद, निसर्गोपचार या शास्त्रांचे ते 25 वर्षांपासून नम्र अभ्यासक आहेत. गेल्या 30 वर्षांपासून ते कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये सॉफ्ट स्किल प्रशिक्षक तसेच गेल्या 41 वर्षांपासून ते योग साधक म्हणून सेवा देत आहेत. प्राध्यापक राज सिन्नरकर यांच्याकडे आधुनिक शिक्षण, कॉर्पोरेट अनुभव, योग मार्गाची निष्ठा आणि पारंपरिक आरोग्य ज्ञानाचा समन्वय आहे. त्यामुळे ते एक आदर्श प्रशिक्षक आणि मार्गदर्शक ठरतात. चला तर मग त्यांच्याकडूनच जाणून घेऊया दैनंदिन जीवन आणि योग यांचा योग्य समन्वय कसा साधता येईल. स्वागत करूया आजच्या कॅन्डिड पॉडकास्ट मध्ये प्राध्यापक राज सिन्नरकर यांचे. नमस्कार, मी प्राध्यापक राज सिन्नरकर. आजचा पॉडकास्टचा विषय अतिशय सुंदर आहे, दैनंदिन जीवन आणि योग. माझे योगाचे गुरु आदरणीय विश्वासरावजी मंडलिक यांच्याकडे योगाचा पहिला वर्ग मी 41 वर्षांपूर्वी केला. तेव्हा मी 16 वर्षाचा होतो आणि तेव्हापासून आत्तापर्यंत योग साधना सोडली नाही. तिचा माझ्या शरीर, मन आणि जीवनावरती किती सुंदर परिणाम झालेला आहे. हा पॉडकास्ट ज्यांच्या सहयोगाने आपण करत आहोत ती ॲग्रिसर्च इंडिया नावाची कंपनी, त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत माननीय प्रदीपजी कोठावदे, यांचे मी आभार मानतो. सेंद्रिय खतं आणि मायक्रो न्यूट्रियंट्स या क्षेत्रात ते गेल्या 25 वर्षापासून काम करताय. पारंपरिक शेतीचा अभ्यास करणारे कृषी तज्ज्ञ असं म्हणतात की भारतीय शेती अतिशय झपाट्याने विनाशाकडे वाटचाल करते. याच्या विरुद्ध पोहण्याचं काम हे सगळी मान्यवर लोक करतायत. त्याबद्दल त्यांचे आभार. दैनंदिन जीवन आणि योग. आपल्या मनामध्ये असा प्रश्न येतो की खरंच योग म्हणजे काय? तर 8व्या शतकामध्ये एक संस्कृत व्याकरणकार पाणिनी होऊन गेले. त्यांनी योग शब्दाची व्युत्पत्ती सांगितली. त्यांनी सांगितलं योग हा शब्द युज धातूपासून आलेला आहे आणि युज म्हणजे यूज टू जॉईन, जोडणे. काय जोडणे? आत्मा विथ परमात्मा अँड युअर माइंड विथ युअर सोल. इट इज कॉल्ड योग. बट वी डोंट नो व्हॉट इज आत्मा अँड व्हॉट इज परमात्मा. आम्हाला आत्मा आणि परमात्मा माहीत नाही. सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो, आत्मा याचा अर्थ शरीराचं व्यवस्थापन करणारा मॅनेजर आणि परमात्मा याचा अर्थ विश्वाची मॅनेजमेंट सांभाळणारा मॅनेजर. यांचं कुठेतरी रिलेशन आहे की नाही, यांचं मिलन करून देतं ते योग. आणि आपलं मन बाह्य विषयांच्या मागे धावतंय,
बघा, म्हणजे सुनीताताई बघा की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजीचा जे अभ्यास करतात त्यांना माहिती, वी हॅव 5 बॉडी सेन्सॉर्स. 5 आपल्याकडे ज्ञानेंद्रिय आहेत. एक आहे चक्षु म्हणजे डोळा, त्याचा विषय आहे दृश्य. दुसरा आहे श्रोत्र म्हणजे कान, त्याचा विषय आहे ध्वनी. तिसरा आहे घ्राण म्हणजे आपलं नाक, त्याचा विषय आहे गंध. चौथा आहे जीभ म्हणजे त्याचा रसना, त्याचा विषय आहे स्वाद. त्यानंतर त्वक म्हणजे त्वचा, त्याचा विषय आहे स्पर्श. आता बाह्य जगताच्या संवेदना आपण या 5 ज्ञानेंद्रियांच्या मार्फत घेतो, पण सगळे सायंटिस्ट आपल्याला सांगतील मनाच्या सहभागाशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे या 5 बॉडी सेन्सॉर्सनी काय केलं, माइंडला डिवाइड केलं. आवर माइंड इज डिवायडेड इंटू 5 पार्ट्स. डोळा एक भाग घेऊन गेला, कान एका भागाला घेऊन गेला, 24 तास. आणि म्हणजे आपलं मन डिवायडेड आहे, आपलं मन वाटलेलं आहे, आपलं मन संघटित नाहीये. आणि त्यामुळे काय होतंय, जीवनात छोटीशी समस्या आली की आपण त्याला फेस करू शकत नाही. सी, आपल्या जीवनाचे 5 सेक्टर्स आहेत ज्यात समस्या येऊ शकतात. एक आहे इंडिव्हिज्युअल सेक्टर, वैयक्तिक जीवन. दुसरा आहे फॅमिली सेक्टर, कौटुंबिक जीवन. तिसरा ऑफिशियल सेक्टर, कार्यालयीन जीवन. चौथा जो आहे तो सोशल सेक्टर, सामाजिक जीवन. असे सेक्टर्स आहेत. या सगळ्या सेक्टर्समध्ये नंबर ऑफ प्रॉब्लेम्स येतात. प्रॉब्लेम जीवनात आले नाही असं कधीच होत नाही. पण मग आता या प्रॉब्लेमला फेस करायचं आपल्याला. कशामुळे? मनसामर्थ्याने. पण गंमत झाली ना, इथेच तर घोटाळा आहे. आपलं मन डिवाइड झालं ना या ज्ञानेंद्रियांच्या मागे. मग या मनाला एकत्र कसं करायचं? याला एकत्र करण्याची रेमेडी जगात नाही. फक्त आणि फक्त योगिक सायन्स, योगिक प्रॅक्टिस आपण जर केली तर हे मनसामर्थ्य एकवटलं जातं. कारण मन जे एक्स्ट्रोवर्ट आहे, बहिर्मुख आहे, त्याला इंट्रोवर्ट करण्याची ताकद ही फक्त योगात आहे. आणि योग आतमध्ये मन आतमध्ये वळालं. मी एक सिंपल उदाहरण तुम्हाला देतो की एक कागद आहे, तो उन्हामध्ये तुम्ही धरा. ऊन कितीही कडक असलं तरी तो कागद गरम होण्याच्या पलीकडे काहीच होणार नाही. मग काय होईल? त्या कागदावर जर काही अंतरावर तुम्ही भिंग धरलं तर तो कागद मात्र 1 मिनिटात जळेल. 1 मिनिटात तो पेट घेईल. का? त्या कागदाने नवीन सूर्यकिरण तयार केली का? माझा प्रश्न आहे श्रोत्यांना. नाही केली. मग कागद का पेटला? याचं कारण असलेल्या सूर्यकिरणांना त्या भिंगाने कॉन्केव्ह म्हणजे एकत्र केलं. सेम थिंग योग करतं. ज्या वेळेला योगिक प्रॅक्टिस आपण करतो त्यावेळेला जे एक्स्ट्रोवर्ट झालेलं मन आहे ते इंट्रोवर्ट होतं, अंतर्मुख होतं आणि मनाची किरणं एकत्र येतात. मन आत्म्याला जेव्हा भेटतं तेव्हा आत्म्यामध्ये प्रचंड शक्ती आहे, त्याची काही ताकद मनाला मिळते आणि मनाचं सामर्थ्य वाढतं. त्यामुळे योगाचा अगदी वर्ग 1 महिन्याचा केला तरी विद्यार्थ्यांचे फीडबॅक आम्ही घेतो. ते सांगतात, सर आम्हाला खूप बरं वाटतं. मी विचारतो, व्हॉट डू यू मीन बाय बरं वाटतं? तर याचा अर्थ बरं वाटतं, याचा अर्थ माझं मनस सामर्थ्य वाढलंय. नाऊ आय कॅन फेस एनी प्रॉब्लेम ऑफ माय लाईफ. प्रॉब्लेम इज नॉट द प्रॉब्लेम ऑफ युअर लाईफ. प्रॉब्लेम इज दॅट हाऊ यू फेस इट. आणि त्याचं उत्तर योगिक सायन्स आपल्याला देतं. माझे आध्यात्मिक गुरु, स्वाध्याय कार्याचे प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्रीजी, ज्यांनी कोट्यावधी लोकांचं जीवन बदललं, त्याचा बेस काय आहे? त्या स्वाध्याय क्रांतीचा बेस आहे भगवद्गीता. आणि शास्त्रीजी म्हणतात की विश्वाच्या वाङ्मयामध्ये भगवद्गीतेसारखा अलौकिक यौगिक ग्रंथ नाही. मी पार्शियल म्हणून हे विधान करत नाहीये. मी सगळ्या फिलॉसॉफीचा अभ्यास केलाय आणि मग सांगतोय. भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी लिहिलेलं आहे, ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे, अर्जुनाला निमित्त करून संपूर्ण मानव जातीला जीवन कसं जगायचं याचं पानापानावर मार्गदर्शन केलंय. कोणी केलंय? सामान्य गणपतराव शंकररावनी नाही. वैश्विक शक्ती हाडामासाचं रूप घेऊन
श्रीकृष्णांच्या रूपात आली आणि त्यांनी भगवद्गीता सांगितलेली. 700 श्लोक आणि 18 अध्याय भगवद्गीतेमध्ये, अतिशय सुंदर आहे. तेव्हा हा यौगिक ग्रंथ आहे. आपलं मन जे डिवाइड झालेलं आहे त्याला एकत्र करून मनस सामर्थ्य वाढवा आणि त्याने जीवनातले प्रॉब्लेम फेस करा. जीवनातले प्रॉब्लेम कधीच जाणार नाही. हे फेस करणं आपल्याला लर्न करावं लागेल आणि हे फक्त आणि फक्त यौगिक सायन्स शिकवतो. योगामध्ये आसन आणि प्राणायाम आहेत. आपल्याला वाटतं झाला योगा, थोडेसे 2-4 आसनं शिकलो आणि थोडं फा फू प्राणायाम केला की आपल्याला वाटतं झाला योग. पण नाही, तो योगाचा 1% भाग आहे. कारण व्हिजिबल आहे तो. आपल्याला व्हिजिबिलिटीकडनं इनव्हिजिबिलिटीकडे जायचंय. शरीर हे दृश्य आहे आणि मन हे अदृश्य आहे आणि आपल्याला प्रयोग करायचे आहेत मनावरती इन ऑर्डर टू इम्प्रूव्ह आवर लाईफ क्वालिटी. मनावर प्रयोग करायचे, पण मन व्हिजिबल नाहीये. तो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डू द एक्सपेरिमेंट्स ऑन अवर माइंड. मग आपल्या भारतीय ऋषींनी सांगितलं, त्यांना कृतज्ञतेने नमस्कार करा. मला तर असं वाटतं की त्यांचे यौगिक ग्रंथ जेव्हा मी वाचतो ना, तर असं वाटतं की ते डोक्यावर घेऊन नाचावेत. त्यांनी सांगितलं, स्थूलाकडून सूक्ष्माकडे प्रवास म्हणजे योग. शरीर स्थूल आहे की नाही, मग स्थूलावर प्रयोग करा. आसन आणि प्राणायाम म्हणजे स्थूलावरती केलेले प्रयोग आहेत आणि हे प्रयोग मनावरती ट्रान्सफर होतात. कारण आवर बॉडी अँड माइंड आर द 2 साइड्स ऑफ द सेम कॉइन. शरीरावर जे प्रयोग आपण करतो ते मनावरती ट्रान्सफर होतात आणि त्यामुळे आपलं मनस सामर्थ्य जे आहे ते मनस सामर्थ्य प्रचंड वाढतं. पण आपल्याला हे स्थूल काय सूक्ष्म काय कळतच नाही हो. एक शिष्य होता, तो त्याच्या गुरूंकडे गेला आणि म्हणाला की आपण देवाला नैवेद्य का दाखवतो. कारण म्हणाला देव काही खात नाही, नैवेद्य खात असता तो कमी झाला असता आणि मग कदाचित आपण तो दाखवलाच नसता देवाला. तो कमी होत नाही म्हणजे देव खात नाही, मग का नैवेद्य दाखवायचा. गुरूंनी उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं, हे बघ, आपण स्थूल रूपात देवाला नैवेद्य दाखवायचा असतो आणि देव सूक्ष्म रूपात त्याचं सेवन करतो. तो शिष्य म्हणाला, मला स्थूल आणि सूक्ष्म काही कळत नाही. मग गुरुजी म्हणाले, ठीक आहे, नंतर कधीतरी मी सांगेल. हे घे ईशावास्यमचं पुस्तक, याचा एक शांती मंत्र आहे. काय सुंदर मंत्र आहे. आपण सुरुवातीला तो म्हटला, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे ईश्वरा, तू मोठं पूर्ण आहेस आणि मी छोटं पूर्ण आहे. मोठ्या पूर्णातून छोटं पूर्ण तात्पुरतं बाजूला झालंय, तेव्हा ते बाजूला झालेलं सुद्धा पूर्ण आहे आणि जे शिल्लक राहिले ते पण पूर्ण आहे. काय सुंदर आहे हो. तर हे ईशावास्यमचं पुस्तक तू घेऊन जा आणि हे 24 तासात कंठस्थ करून ये हा मंत्र. तो आला दुसऱ्या दिवशी. त्याने ते पुस्तक गुरुजींच्या हातात दिलं आणि म्हणाला की बघा गुरुजी, मी कंठस्थ केला हा मंत्र. म्हणून दाखवला त्याने, ओम पूर्णमद पूर्णमिदम. गुरुजींनी अशी मान हलवली. नाही, अहो बघा, हा तोच आहे मंत्र. गुरुजी म्हणाले, हा मंत्र तू कंठस्थ केला म्हणजे हा तुझ्या बुद्धीत उतरला, मग तो इथून गेला का नाही. या पुस्तकातून तो नाहीसा व्हायला पाहिजे होता, मग नाहीसा झाला नाही. याचा अर्थ या पुस्तकात हा जो मंत्र लिहिलेला आहे हा स्थूल रूपात आहे आणि तुझ्या बुद्धीत जो उतरलाय ते सूक्ष्म रूप आहे. योग म्हणजे स्थूलाकडून सूक्ष्मत्वाकडे प्रवास. शरीर हे स्थूल आहे, त्याच्यावर आसन आणि प्राणायामाचे प्रयोग कर आणि मग सूक्ष्म मन आहे त्या मनावर ते ट्रान्सफर होतात. काय सुंदर आहे. आपल्या ऋषींचं हे संशोधन आहे. मला श्रीमद आद्य शंकराचार्यांची एक गोष्ट आठवते. शंकराचार्य केरळमधल्या कालडी गावात त्यांचा जन्म झाला आणि आपल्या गुरुच्या शोधार्थ नर्मदा नदीच्या किनारी गोविंद यतींच्या आश्रमापर्यंत ते गेले. गोविंद यती समाधीत होते आणि मग सगळे शिष्य दूर निघून गेलेले होते. 3 दिवस हा 8 वर्षाचा मुलगा तिथे बसून राहिला आणि गोविंदाचार्यांची समाधी उतरली. त्यांनी योगज्ञानाने जाणलं की बाहेर एक तेजस्वी मुलगा आलाय. त्याला आतमध्ये बोलवलं आणि त्याला पहिला प्रश्न विचारला, तू कोण आहेस. हेच उत्तर देण्याचा प्रयत्न योगशास्त्र करतंय. मी कोण हेच आज मला माहित नाहीये
आणि म्हणून माझी इतकी दुर्बल अवस्था झालेली, लाईफ ट्रॅजेडी बनलेलं आहे. का? कारण मी कोण हे मला माहित नाही. हे शरीर म्हणजे मी असं मला वाटतंय. हे शरीर म्हणजे मला रेंटल बेसिसवर राहायला मिळालेला फ्लॅट आहे. योग्य वेळ आली, ऍग्रीमेंट संपलं की माझा सोल इथून निघून जाणार आणि दुसरं शरीर धारण करणार आहे. शंकराचार्यांना, त्या बाळ शंकराला गोविंदाचार्यांनी विचारलं, तू कोण आहेस? त्याने उत्तर दिलं, मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम, न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमीर न तेजो न वायू, चिदानंद रूप शिवोहम शिव. मी हे नाही, मी ते नाही, मी ते नाही, मी शरीर नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही. मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम. मी परमात्म्याचा अंश आहे. 6 कडव्यात हे उत्तर दिलेलं त्यांनी. जगात मी कोणला दिलेलं हे सर्वात सुंदर उत्तर आहे. आत्माष्टक. हे वाचून बघा, डोळ्यातनं घळघळा पाणी वाईल. मग त्याला बोलवलं जवळ गोविंदाचार्यांनी आणि जवळ एक खडीसाखरेचा खडा होता. तो त्याच्या जिभेवर ठेवला आणि म्हणाले, तू जा 24 तासांनी परत ये आणि मग तुला शिष्य म्हणून घ्यायचं की मी ठरवेल. 24 तासाने तो मुलगा परत आला, जवळ बोलवलं. त्याला म्हणाले, खडीसाखर कुठे? त्याने आ केला, जिभेवर खडीसाखर तशीच होती. हे योगाचं सामर्थ्य आहे. त्याने आतमध्ये आपल्या मुखामध्ये 1,00,000 लाळेच्या ग्रंथी असतात. त्यांच्यावर नियंत्रण आणलं त्याने. त्यातनं लाळ सुटू दिली नाही, सलायवा सुटू दिला नाही आणि खडीसाखर 24 तास तशीच राहिली. योगामुळे शरीर आणि मनावरती किती विलक्षण सामर्थ्य होतं. मग दैनंदिन जीवन आणि योग याचा हा पहिला पॉडकास्ट आहे. आपण असं नंबर ऑफ याच्यामध्ये हे ऐकूया की योगावरती नेमका जीवनावरती योगाचा कसा परिणाम होतो. या व्हॉइस व्हिस्टाच्या संचालिका डॉक्टर पूजा आणि सुनीताताई यांचे आभार मी मानतो की त्यांनी इतका सुंदर पॉडकास्ट हा केलेला आहे. पुढे आपण तो आणखी पुढच्या सिरियल्समध्ये बघूया. श्रोत्यांना कृतज्ञतेने माझं वंदन. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. हरि ओम. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.